रामकृष्ण हरी मंडळी आपल्यासोबत हे महिला मंडळ आहेत. हे कोणी चौथी, कोणी पाचवी, कोणी दुसरी, अशा सर्व यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्या झालेल्या आहेत. दरवर्षी का बरं येता तुम्ही वारीला? काय भेटतं वारीला येऊन? आवड आहे आम्हाला आणि पहिल्यापासून आमच्या घरात हा छंद आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण वारीला येतोच. तुम्ही का बरं येता वारीला? मला पण खूप आवडलं. माझी हीच पहिलीच वर्ष आहे आणि मला पहिल्या वर्षात काय अनुभव आले? खूप छान अनुभव आला. मला तर असं म्हणजे वाटलं नव्हतं मी चालेल म्हणून, पण चालते रोज तर एवढं छान वाटतंय ना, म्हणजे विचारायलाच नको. मुलं तर म्हणत होते मम्मी तू चालेल का, तर म्हटले बघते मी, ह्या माझ्या फ्रेंड आहे त्या चालताय म्हटल्यावर म्हटले मी पण चालेल, तर मी आली. यांचा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त या भांडतात का तुमच्याकडे? नाही त्या तर खूप बाबा, मी तर काही काम नाही करत आहे, त्यात धन्यवाद या माऊलीची. या खूप सगळ्यांची सेवा करतात. मी तर माझं पहिलीच आहे, मला एवढं काम वगैरे नाही जमत, मी काय नाही सेवा करत, पण या छान सेवा करतात. काय काय काम करतात वारीत आल्यानंतर? सर्व काम करते मी, जेवण बनवते, सर्वांना प्रेमाने बोलते, सर्वांशी पायी पायी चालून जेवण बनवून हे सगळं होतं हो का? हो आम्ही बनवतो. असं एखाद्या ठिकाणी गाडी उभी ठेवतो आणि तिथं सर्वांना जेवण बनवून सर्वजण जेवण. 50 माणसाचा ग्रुप आहे आता आज आमचा सध्या. काय काय आनंद घेतात अजून वारीत? आम्ही सगळे मिळून एकत्र सगळ्या प्रकारचे हरिपाठ, सकाळी संध्याकाळी हरिपाठ, भजन वगैरे, अभंग रस्त्यानी गवळणी म्हणत चालतो. खूप आनंद घेतो वारीत. भरपूर देवाची पण साथ भेटते आम्हाला. कोणाचे पाय दुखता, कोणाचं काय दुखतं. वयस्कर पण माणसं आहे आमच्या ग्रुपमध्ये भरपूर. तुम्ही पहिल्यांदाच आला, पाय वगैरे दुखताय का? नाही मी असं म्हणजे दुखता, पण मी असं नाही म्हणत आहे का दुखताय म्हणून. त्याच्यामुळे नाही दुखत आहे असं, म्हणजे काय छान काय कारण होतं तुमचं वारीला येण्याचं? अशी माझी इच्छा होती मनातून. खूप अशी ओढ आहे माझी पांडुरंगाचं खूप. मला ते मी आताच सप्त्याला जाऊन आली. अधिक महिना होता ना, तेव्हा मी 8 दिवस होती तिथे आणि जातच असते मी. पांडुरंग म्हणजे खूप असं डोकं टेकवलं का वाटतं आई वडील मला नाही आहे, तर मग मला वाटतं माझे आई वडील आहे तेच आहे. नक्कीच या माऊलीने दिलेलं उत्तर एक हृदयाला स्पर्श करणारं आहे की खरंच पांडुरंगामध्ये, विठ्ठल रुक्मिणीमध्ये आईबाप बघतात आणि त्यांना वारी करण्याची खूप आवड होती आणि त्यांच्या मैत्रिणींच्या माध्यमातून ही वारी पूर्ण झाली. त्या काहीच काम करत, काय त्यांना या मैत्रिणी काहीच काम करून देत नाही. आता काय खरं काय खोटं ते विठ्ठलाला माहिती, काय चालत असेल यांच्यामध्ये. परंतु पण त्यांचं म्हणणं किंवा त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे आणि त्यांना ह्या काम करून देत नाही. खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला जर या ठिकाणी सांभाळून घेतलं प्रत्येकाने, तर नक्कीच प्रत्येकाची वारी यशस्वी होईल आणि पांडुरंग परमात्मा सगळ्यांना या ठिकाणी दरवर्षी वारीला बोलवत राहील.